नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिचू सरितावरती. तर झालं असं, शॉपवरती सकाळी गेले आणि क्लिनिंग झाल्यानंतर एक कॉल आला की अर्जंट ब्लाऊज हवा आहे, तर आम्ही येतोय. तर नाही म्हटलं तरी सुद्धा ऐकलं नाही. रेग्युलर क्लायंट होते त्यामुळे मला सुद्धा त्यांना तोंडावरती नाही म्हणता येत नव्हतं. कारण इतर वेळेला जेव्हा माझ्याकडे कामाचा लोड असतो त्यावेळेला मात्र ते जरी म्हटलं मी की तुम्हाला थोडंसं लेट ब्लाऊज मिळेल, तरी ते हो म्हणतात, काही प्रॉब्लेम त्यांना नसतो. सो त्यांनाही एक कार्यक्रम होता. ऑलरेडी त्यांच्याकडे साडी ही 8 दिवस पडली होती, पण त्यांना वेळच मिळाला नाही शॉपवरती येण्यासाठी धावपळीमध्ये. आणि मला सुद्धा आजचं टार्गेट होतं. मला आजचे 5-6 ब्लाउज द्यायचेच होते आणि ते मोठ्या मापाचे होते. काल मी ते कटिंग केले होते आणि आज ते मला शिवून कोणत्याही परिस्थितीमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत रेडी करायचे होते. 6 ब्लाउज होते कटोरीमध्ये 4 टक्समध्ये 44 साइजचे. सो मला सुद्धा टेन्शन आलं आणि वार होता गुरुवार. सो जर गुरुवारी जर लाईट गेली तर प्रॉब्लेम पुन्हा माझा वाढणार होता. त्यामुळे आता काही पर्याय नव्हता. क्लायंट समोर आले, डायरेक्ट ब्लाऊज साडी देऊन गेले. साडीला फॉल न लावता फक्त पिको करून द्या म्हटले. तर साडी पिकोसाठी गेली होती आणि हे ब्लाऊज जे आहे ते रेडी करायला घेतलं होतं. अंगावरचं माप कसं घ्यायचं हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि ब्लाऊजवरचं माप कसं घ्यायचं आहे ते सुद्धा आपण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तरी सुद्धा समोर तुमच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा ब्लाऊजवरती माप कसं घ्यायचं सांगतेय. सगळ्यात अगोदर ब्लाऊजांना हुक आहे ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर बॅक साईडची उंची पाहिजे आहे, बॅक साईडचा गळा पाहायचा आहे. पुढच्या साईडनं ब्लाऊजला मेजरमेंट करताना सरळ बाजूवरती आपल्याला छातीचा भाग, कमरेचा भाग घ्यायचा आहे, पुढचा गळा घ्यायचा आहे, शोल्डर प्लस तुमचे स्लीव्ज आणि दंडघेर घ्यायचा आहे. ह्या सगळ्या तुम्ही माप घेतल्यानंतर आणि मार्जिन जे आहे ते तुमचं 1.5 इंच 2 इंच राहिलंच पाहिजे. इथे एक महत्त्वाची टिप सांगतेय, कारण गेल्या वेळेच्या व्हिडिओमध्ये एका ताईंनी कमेंटमध्ये विचारलं होतं, की ताई अंगावरून माप घेतल्यानंतर किंवा ब्लाऊजवरून माप घेतल्यानंतर अ, पुन्हा लुजिंगसाठी मार्जिन द्यायचं आहे का? तर काही गरज लागत नाही. आपण जर परफेक्ट माप घेतलं तर त्याच पद्धतीने आपल्याला ते कटिंग आणि फिटिंग करायचं आहे. मार्जिन फक्त आहे एक्स्ट्राचं 1.5 इंच 2 इंच ते तुम्हाला सोडायचं आहे. आता ब्लाऊजवर जर आपण माप घेतल्यानंतर छाती जर 36ची असेल तर तेवढंच ठेवायचं आपल्याला. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा लुजिंग द्यायची गरज लागत नाही. कारण त्याचं सांगते, कारण डीप नेक असल्यानंतर पाठीमागून जो गळा गोल असेल समजा, तर गळा गोल कटिंग केल्यानंतर 9, 10 किंवा 8:30 ते 10:30, 11 पर्यंत गळा असेल, तर ऑलरेडी गळा कटिंग केल्यानंतर, शिवल्यानंतर त्याची गोलाई आहे, त्याचा घेर आहे तो वाढतो आणि जितकं आपल्याला थोडंफार लुजिंग लागतं पाव इंच वगैरे, ते त्या गळ्यातून आपल्याला मिळून जातं. सो इथे परफेक्ट ब्लाऊजचं माप घेतलं असेल तर तुम्हाला लुजिंग एक्स्ट्रा द्यायची गरज लागणार नाही. आता इथे बघा मी अस्तर घेतलंय, त्याच्यावरती स्लीव्ज कटिंग केलेले आहे. स्लीव्ह छोट्याच होत्या. आता पाहू ब्लाऊजचं मेजरमेंट काय आहे. तर इथे हे 37 इंचाचं म्हणजे 37 इंचाचं माप आपल्याला ब्लाऊजचं घ्यायचं आहे. 37 इंचाची छाती आपली आहे मापाची. सो तुम्हाला इथे चौथी घडी 9.25 इंचावरती घ्यायची आहे. या अगोदर सुद्धा कमेंट सेक्शनला 36 साईज, 37 साईज, 38 साईजचं 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग मला विचारलं होतं. त्या ताईंसाठी हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. सो इथे बघा चौथी घडी 9 इंच आणि प्लस पाव इंच घेतलेला आहे. 9.25 इंचाची घडी घेतलेली आहे. 2 इंच मार्जिन दिलेलं आहे आणि ते शोल्डर जे आहे ती 5.5 इंच घेतलेली आहे. मुंडा आहे तो तुम्हाला इथे 6 इंच घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर इथे गळा डीप असेल तर 5.25 इंच मुंडा घेतला तरीही चालेल. जास्त डीप गळा असेल 11-12 तर तुम्हाला 5.5 इंच सुद्धा मुंडा इथं चालेल. तर गळा इथे आपल्याला नॉर्मल आहे, तर त्यामुळे मी इथे 6 इंचाचा मुंडा घेतलेला आहे. 1 इंच ते 1.25 इंचावरती आपल्याला मुंडाची गोलाई द्यायची आहे. हा जो मुंडा आहे तिथून त्याच्या सेंटर पासून 1.25 इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि या पद्धतीने आपल्याला गोलाकार द्यायचा आहे मुंड्यासाठी. 5 इंचावरती रुंद टक्स आणि 5 इंचावरती लांब टक्स. ब्लाऊजची उंची कमी आहे तरी ते मी 4.5 इंचावरती टक्स घेतलेले आहे. ब्लाऊजचा गळा जो आहे तो 9.5 इंचाचा आहे. मी ते अर्धा इंच वाढवून 10 इंच घेतलेला आहे. अर्धा इंच आपण शोल्डरसाठीचं मार्जिन घेत आहोत आणि तुम्हाला जितका रुंद घ्यायचा आहे 3 इंच, 2.5 इंच, 3.5 इंच तुम्ही घेऊ शकता आणि या हिशोबाने चौकोन काढून तुम्हाला ते गोलाकार द्यायचा आहे. गोलाकार देताना गळा अगदी इझिली गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. गोलाकार गळा काढायचा आहे. स्क्वेअर असेल तर थोडासा आतून घेतला तरीही चालेल, कारण जास्त रुंद गळा असेल तर शोल्डर उतरण्याचा चान्स असतो. तर तुम्ही म्हणाल की गळ्याची रुंदी किती घेतली, तर मी इथे 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे. आता ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे, तर मी ते 14.5 इंचावरती कटिंग केलं होतं. पुन्हा 1 इंच पुढच्या भागाला वाढवून 15.5 इंचावरती कटिंग करायचं आहे, कारण क्रॉसपट्टी काढल्यानंतर क्रॉसपट्टीला दोन्ही साईडला आपल्याला शिवावं लागतं. ते मार्जिन आपलं मायनस होतं. शिवाय आपलं शोल्डरचं मार्जिन सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेलं असतं. तर क्रॉसपट्टीसाठी मी ते 1 इंच वाढवून घेतलेलं आहे. आता याच पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आणि गळा आखताना किंवा गळ्याचा शेप ड्रॉ करताना
तुम्हाला वरच्या बाजूने अजिबात त्याला रुंद घ्यायचं नाही. आपल्याला खाली जितका रुंद गळा हवा आहे यू शेपमध्ये किंवा हलकासा ब्रॉड हवा असेल तर खालच्या बाजूने हलकासा रुंद घ्यायचा आहे या पद्धतीने. तर इथे थोडासा पाव इंचाचा घेर आहे मुंड्याचा, तो मी पुन्हा आत घेतलेला आहे. कारण गळ्याची आपली खोली किंवा गळा डीप आहे तो बराच आहे. त्यामुळे काखेमध्ये फुगा येऊ नये त्यासाठी पुन्हा मी इथे पाव इंच आतमध्ये कट केलेला आहे आर्म होलच्या इथे. आता इथून आपल्याला आर्म होल पुढच्या बाजूचा मायनस करायचा आहे अर्धा इंच. त्यासाठी बिगिनर्स असाल तर या पद्धतीने तुम्हाला चौकोन काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर 2 रेषा ओढल्यानंतर इथे आपल्याला पाऊण इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि पुढचा जो अर्धा इंच आहे तो कट करून द्यायचा आहे. कारण आपण इथे 1.25 इंचावरती पाठीमागचा आर्म होल गोलाकार केला होता. तर पुढे आपल्याला पाऊण इंचावरती करायचा आहे. पाऊण इंच आपल्याला मायनस करायचा आहे. आणि इथे आपल्याला पुढच्या गळ्याचा जो पण उंची आहे, पुढच्या गळ्याची जेवढी आपल्याला लांबी द्यायची आहे तितकं मार्किंग करायचं आहे आणि क्रॉस पट्टी 3.5 इंच आणि 2.5 इंच काढायचं आहे. तुम्हाला हलकीसं हुकच्या साईडला अर्धा इंचावरती पुन्हा क्रॉस पट्टी वरती घेऊन या पद्धतीने क्रॉस शेप द्यायचा आहे. आता टक्स काढायचे आहे. आता टक्स तुम्हाला 2 पद्धतीने सांगणार आहे. इथे 3.5 इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला एक मार्किंग पुढे वाढवून दाखवते 4 इंचावरती. त्याचं कारण हेवी चेस्ट असेल तर आपल्याला इथे 4 इंचावरती घ्यावी लागणार आहे टक्स. कारण 3.5 इंचावरती टक्स घेतली आणि ती जर पाऊण इंच आतल्या साईडनं त्याची रुंदी दिली तर ती टक्स कमी होईल. त्यामुळे मी इथे 3.5 इंचाच्या ऐवजी 4 इंचावरती मार्किंग केलेलं आहे सेंटरच्या टक्सचं. आणि त्यानंतर हे जे 3 टक्स आहेत साईडचे ते मार्किंग केलेले आहेत. ते कसे मार्किंग करायचे याच्यावरती सुद्धा स्पेशल आपला व्हिडिओ आहे. तुम्ही आपल्या होम पेजला जाऊन व्हिडिओ पाहू शकता. बिगनर्स असाल तर तुम्हाला स्टार्टिंगपासून कटिंग कसं करायचं ह्या सुद्धा टिप्स सहित भरपूर साऱ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत सविस्तर व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला सगळे व्हिडिओ आपले पाहायला लागतील. कारण बऱ्याच वेळेला तुम्ही वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये कटिंग्स पाहता आणि ते एकत्र करून तुम्ही जर कटिंग्स करून ब्लाऊज जर शिवू पाहता तर थोडीशी गडबड तुमची होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला सविस्तर पहिल्यापासून व्हिडिओ पाहायला लागतील. आता इथे मी योकपट्टीचा किंवा खालच्या क्रॉस पट्टीचा 1 इंच भाग हा कट केला. तर सेंटरची आपली टक्स आहे ती मारल्यानंतर पुढे 1 इंच आपल्याला ही जी पट्टी आहे ती मोठी होते. कारण आपण ही पट्टी टक्स मारल्यानंतर पट्टी जी आहे ती वाढते. त्यामुळे अगोदरच मी 1 इंच इथे कमी करून घेतलेला आहे. आता दुसऱ्या साईडच्या बाजूला सुद्धा आपल्याला याच मार्किंगवरती टक्सला मार्किंग करायचं आहे आणि हा आपला फ्रंट साईडचा पार्ट रेडी झालेला आहे कटिंग करून. बॅक साईड आणि फ्रंट साईड कटिंग झालेली आहे. स्लीव्ज कटिंग झालेले आहे. हे तुमचं बेसिक ब्लाऊज आहे ते कटिंग झालेलं आहे. बेसिक ब्लाऊज जर तुम्हाला कटिंग जमलं तर तुम्हाला ब्लाऊज शिवायला खूप अवघड जाणार नाही. आता बेसिक ब्लाऊज अस्तरवरती परफेक्ट कटिंग झाल्यानंतर हा ब्लाऊज पीस आहे याला बॅक साईडला आणि स्लीव्हजला डिझाईन्स आहेत. सो याला आपण सुरुवातीला काय करणार आहोत, असे जर डिझाईन्स असेल तुमच्याकडे जर असं जर एखादं ब्लाऊज शिवायला आलं तर सगळ्यात अगोदर अस्तरचं कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले स्लीव्ज आहेत ते कटिंग करायचे आहेत. स्लीव्ज कटिंग करताना दोन्ही साईडचे जे स्लीव्जची डिझाईन दिलेली आहे ती एकावरती एक मॅच करायची आहे. याला पिन लावून सेट करून घ्यायचा आहे. कारण कपडा फार नाजूक आहे, रेयॉनमध्ये आहे. सो अगदी तो लिपलिप असल्यामुळे सारखा हलतो. तर तो सेट करून घ्यायचा आहे. सेंटरला सेंटर लावून घ्यायचा आहे. डबल घडी घालायची आहे आणि मग आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे आहे. आता स्लीव्ज कटिंग केल्यानंतर साईडचा पार्ट जर थोडासा कमी पडत असेल तिथे आपल्याला मात्र जॉईंट द्यावा लागेल. आता इथे सुद्धा मला वरच्या 2 पार्टला जॉईंट द्यावा लागणार आहे. खालचे 2 पार्ट आहेत स्लीवचे ते परफेक्ट मिळालेले आहेत. तर त्याच्यासाठी सुद्धा इथलाच मी जॉईंटचे 2 तुकडे काढणार आहे. तिथे आपण स्लीवचं कटिंग आहे तिथूनच आपल्याला हे 2 तुकडे आहेत ते काढायचे आहेत. या पद्धतीने स्लीव्ज कटिंग झालेली आहे. आता आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड कटिंग करायचे आहे. याच्यामध्ये सुद्धा डिझाईन आपल्याला मॅच करायचे आहे. डिझाईनचे दोन्ही साईडचे जे त्याचे कोयरे आहेत, ब्रॉकेट आहेत ते परफेक्ट मॅच झाले पाहिजेत. कारण तुमचं कटिंग जर इथे गडबड झाली तर पूर्ण ब्लाऊज तुमचा फसू शकतो. डिझाईन जर सरकली तर सेंटर येणार नाही आणि दोन्ही शोल्डरचे डिझाईन्स इथे कमी जास्त होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला इथे पिन जर लावायचे असेल तर पिन लावून परफेक्ट कटिंग करू शकता. आता या पद्धतीने बॅक साईड आहे मी तो इथे सेट केलेला आहे. जिथे की पिसावरती पाठीमागच्या भागाला जो डिझाईनचा पार्ट दिलेला आहे त्याच्यावरती. फ्रंट साईड सुद्धा याच पद्धतीने कटिंग करायचं आहे. आता हे ब्लाऊज कटिंग तर माझं झालेलं आहे. शिवून कधी होईल, कारण हे कटिंग करता करता 2 क्लायंटला मी अटेंड केलं होतं. 2 वेळा कॅमेरा थांबवावा लागला होता. तर तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की हे ब्लाऊज मी किती वेळात कटिंग केलं. तर जुनं ब्लाऊज जे होतं त्यावरून माप घेऊन मी हे ब्लाऊज अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती कटिंग करायला मला 10 ते 12 मिनिटं लागली होती. आता या वेळेमध्ये माझं कटिंग झालेलं आहे.
शिवण्याचा पार्ट मी याच्या पुढे कंटिन्यू करणार आहे. कारण ह्यामध्ये सविस्तर ब्लाऊज कटिंग सुद्धा आपल्या ताईंना पाहायचं होतं. तर इथे 36, 37 साईजचं ब्लाऊज आहे ते मी कटिंग करून दाखवलेलं आहे. तुम्हाला हे जर कटिंग आवडलं असेल तर याच पद्धतीने कटिंग करा आणि पुढचा ब्लाऊज शिवून पहा. अगदी परफेक्ट बसणार आहे. आणि याच्यात पुढचा स्टिचिंगचा व्हिडिओ येणार आहे. तो सुद्धा मी किती वेळामध्ये शिवलं हे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. सो स्टे कंटिन्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉन आहे ती सुद्धा प्रेस करा म्हणजे आपला व्हिडिओ आला की नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. तुमच्या वेळेनुसार तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा म्हणजे नवीन ज्या ताई हा बिझनेस करू पाहताय त्यांना सुद्धा आपल्या कटिंग्समधून काहीतरी फायदा होईल आणि आपले कटिंग कंटिन्यू पाहिल्यानंतर त्यांच्या कटिंगमध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी सुधारतील. त्यांना सुद्धा परफेक्ट कटिंग जमेल. सो स्टे कंटिन्यू. पुढचा व्हिडिओ स्टिचिंगचा येणार आहे. किती वेळात अर्जंट ब्लाऊज शिवलं हे दाखवण्यासाठी. बाय.